मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आता सायली जरा नाराज झालीये, कारण काल अस्मिता, प्रताप, अर्जुन या तिघांचं नाटक जरा रंगात आलं होतं. पण आता प्रतिमात्याने ठरवलंय बरं का, यांच्याकडे मुक्काम करायचा. प्रतिमात्याच नाही तर रविराजही मुक्कामाला येणार आहेत. बघत राहा ठरलं तर मग. आता सायली किचनमध्ये असते आणि नाराज असते, झालेल्या गोष्टींचा विचार करत असते. इकडे प्रतापराव म्हणतात, ए बाबा अर्जुन, मला काही जमणार नाही आता हे नाटक पुढे करायला. बघ सायलीच्या डोळ्यात किती पाणी आलं. अर्जुन म्हणतो, असं का म्हणताय डॅड? अहो, असं बॅकआउट करून नाही चालणार. प्रतापराव म्हणतात, अरे मी सायलीवर नुसता ओरडलो बाबा, तरी तिच्या डोळ्यात पाणी आलं रे. अर्जुन म्हणतोय, अरे डॅड माझं ऐका. प्रतापराव म्हणतात, नाही रे बाबा नाही, मला काही आता जमणार नाही हे नाटक पुढे करायला. अर्जुन म्हणतो, डॅड तुम्ही आमचे सेनापती आहात ना. प्रतापराव म्हणतात, नाही ते काही मला माहिती नाही बाबा, मला एवढंच माहितीये की माझ्या सुनेच्या डोळ्यात माझ्यामुळे पाणी आलेलं चालणार नाहीये मला. इकडे प्रतिमा त्या नाराज झालेल्या सायलीला म्हणतात, काय ग सायली, अगं प्रतापने आज अस्मिताची बाजू घेतली, तुला वाईट वाटतंय ना? मग ही सायली म्हणते, नाही हो प्रतिमात्या, असं मला का वाईट वाटेल? अहो उलट बाबांनी अस्मिता त्यांचीच बाजू घ्यायला हवी. पण बाबांचा सूर इतका वरचा का होता तेच कळलं नाही मला. ते माझ्याशी असं कधीच बोलत नाहीत. काय झालं कोणाच ठाऊक. जे काही होतं ते समजावून सांगायला हवं होतं ना बाबांनी मला. मग या प्रतिमात्या म्हणतात, हो बाई मला कळतंय तुला त्रास होतोय. इकडे अर्जुन प्रतापरावांना म्हणतो, बसा बरं डॅड, मी समजवतो तुम्हाला. हे बघा तुम्ही सध्या टेन्शन मध्ये आहात म्हणून. आता प्रतापराव म्हणतात, नाही रे बाबा अर्जुन, तुला नाही समजणार माझी मनस्थिती काय आहे. अरे मधुभाऊंचं हे असं, त्या दुःखातून सायली आत्ता कुठे सावरतीये, तरी तिच्या मनात 24 तास मधुभाऊंचे विचार असतात, कळतंय मला. अरे अशा वेळेला मी बाप म्हणून तिच्या पाठीशी उभं राहायचं का तिचं दुःख आणखीन वाढवायचं सांग बरं. अर्जुन म्हणतो, डॅड आपण आपल्या घराच्या चांगल्यासाठी करतोय ना हे सगळं. आपली फॅमिली पूर्वीसारखी एकत्र यावी म्हणून आपण हे सगळं करतोय ना. प्रतापराव म्हणतात, हो रे बाबा, एक संकट टाळण्यासाठी दुसरं संकट ओढवायचं का? सायली म्हणते इकडे प्रतिमात्याला, आता तिला जरा डाऊट आलाय बरं का की प्रतापराव नाटक करताय म्हणून. आजचा भाग तसं छान दाखवलाय बरं का त्यांनी, एक फॅमिली एंटरटेनमेंट दाखवतायत सध्या. तर आता सायली म्हणते, मला ना प्रतिमात्या जरा शंका येते. प्रतिमात्या म्हणतात, कसली ग शंका आली सायली? सायली म्हणते, अस्मिताताई तर हल्ली निवळल्या होत्या, नाही म्हणजे बाबा तर माझ्याशी असं कधीच वागत नाहीत. मला असं वाटलं की अस्मिताताई आणि बाबा मिळून कसलं नाटक तर नाही करत आहेत ना. प्रतिमात्या घाबरतात, त्या म्हणतात, नाटक नाही ग नाही सायली, नाटक का करतील ते? नाही नाही नाही, अगं अस्मिताचा स्वभाव तुला माहिती आहे ना, ती कधीही कशी वागत राहते. सायली म्हणते, हो प्रतिमात्या, मान्य आहे मला अस्मिताताई चिडल्या, पण बाबा कधी वागतात का असे माझ्याशी? काही झालं तरी बाबा माझ्याशी प्रेमानेच बोलतात ना. सायलीला जरा डाऊट यायला लागलाय बरं का आता प्रेक्षकांनो. पण प्रतिमात्यांना दोन्ही बाजू सांभाळायच्यात. आता प्रतिमात्याची तारेवरची कसरत सुरू आहे, बघत राहा, मजा आली आज. इकडे प्रतापराव आता बॅकआउट करायचा विचार करतात. ते म्हणतात, ए बाबा अर्जुन, मला काही आता हे नाटक जमणार नाही, मी आत्ताच खाली जातो, सायलीला आणि कल्पनाला सांगून टाकतो की हे सगळं नाटक होतं. अर्जुन म्हणतो, असं नका ना करू डॅड, तुम्ही लॉंग टर्मचा विचार करा ना. हे बघा आपण हे सगळं कशासाठी करतोय? सायलीशी मम्माने चांगलं वागावं म्हणून ना, आपल्या फॅमिलीसाठीच करतोय ना. आणि डॅड तुम्हीच सांगा, माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार आहे का? अजिबात नाही. पण या सगळ्यात जर मम्मा सायलीशी नीट वागायला लागली तर सायली किती खुश होईल विचार करा ना डॅड. यासाठी तरी आपण हे नाटक सुरू ठेवूयात ना. अर्जुनचं नाटक प्रॉपर चाललंय, पण प्रतापरावांना आता ते सहन होत नाहीये. ते म्हणतात, अरे बाबा अर्जुन, तुझं बरोबर आहे सगळं, पण मला असं वाटतंय की सायलीला ना माझ्या वागण्याचा अंदाज येतो, आणि आता जर तिला शंका आली की मी खोटं खोटं वागतोय तर तर काय करायचं? आता इकडे प्रतिमात्या सायलीला म्हणतात, अगं हो सायली, तसं नाटक वगैरे नसल, पण प्रतापला अस्मिताची काळजी वाटते ना, म्हणून तो बोलला असेल ग तुला. अगं हक्काने प्रतापने तुला 4 गोष्टी सांगितल्या, तर मनाला लावू नको घेऊस हा बाई. आणि प्रताप जर काही बोलला ना तर शांतपणे ऐकून घे हं, काही बोलू नकोस त्यावर, आणि जास्ती विचार करू नकोस. सायली, सगळ्यांचा शेवट चांगला होणार आहे. आता प्रतिमात्या असं बोलतात तेव्हा सायली म्हणते, म्हणजे शेवट चांगला होणार आहे म्हणजे काय आत्या? आता या प्रतिमात्या घाबरतात आणि म्हणतात, अगं म्हणजे ते, हां अगं प्रताप हे सगळं अस्मिताच्या बाळासाठी करतोय ना, म्हणून म्हटलं की तिचं बाळ
निरोगी आणि आनंदी जन्माला आलं ना तर शेवट चांगला झाला असं समजायचं ना. सायली म्हणते हो आत्या, पण अस्मिताताई चिडल्या पुन्हा, बाबा असेच बोलले माझ्याशी पुन्हा तर त्रास तर होणार ना. मग प्रतिमा आत्या म्हणतात अगं मग एक काम कर, तू माझ्याकडे तक्रार कर, मी आता इथेच राहीन म्हणते थोडे दिवस, म्हणजे तुला हवं तेव्हा माझ्याशी बोलता येईल, तुझं मन मोकळं करता येईल. सायली खुश होते आणि म्हणते खरंच प्रतिमा आत्या तुम्ही इथे राहणार, म्हणजे मला आता तुमच्याजवळ माझं मन मोकळं करता येईल. अरे वा आत्या, तुम्हाला ना माझ्या मनातलं सगळं न सांगता कळतं. आणि आता या दोघीही मायलेकी एकमेकींकडे बघून स्माईल करतात. आता इकडे प्रियाचे थाट बघा कसे चालू आहे. सोबतीला 2 कॉन्स्टेबल आहे, तिथे दवाखान्यात ॲडमिट झाल्यात बाईसाहेब. इकडे नवरा म्हणतो खा ग बाई थोडंसं, अश्विन म्हणतोय खा ग तन्वी. प्रिया म्हणते मला नको आहे, हे जेलचं जेवण माझ्या घशाखाली नाही उतरत आहे. अश्विन म्हणतो अगं जेलचं जेवण नाही आहे हे पेशंटसाठी वेगळं जेवण असतं, तू हॉस्पिटलमध्ये आहे ना तोवर व्यवस्थित जेव, नको काळजी करूस. प्रिया म्हणते आणि जेलमध्ये गेल्यावर काय करू अश्विन, काय करू सांग ना. अरे 7 वर्ष काय जेलमध्ये खायचंय का मी, का उपाशी राहून स्वतःचा जीव घ्यायचा आहे मी अश्विन. अश्विन म्हणतो असं नको बोलू न गं तन्वी, अगं तुला जास्ती दिवस जेलमध्ये नाही राहावं लागणार, मी आहे ना, मी सोडवेल तुला. प्रेक्षकांनो, प्रियाचा असा ॲटिट्यूड आहे जसं काही अश्विनवर उपकारच करतीये. असं कसं बरं एवढं भोळं असू शकतं कोणी. अश्विन जरा जास्तीच गरजेपेक्षा भोळा दाखवलाय त्यांनी. प्रिया म्हणते मी कशी सुटणार आहे अश्विन, अरे त्या साक्षीच्या बापाने केवढा पैसा ओतला, ती साक्षी सुटणार आहे आता, तिला भेटलाय वकील, मला कुठून भेटणार आहे वकील. अश्विन म्हणतो मिळेल वकील, पण मिळेल, सगळं होईल. आताच्या घडीला ना तुझ्या पोटात जायला पाहिजे फक्त तन्वी, तू खाऊन घे ना प्लीज, तू नको जास्ती विचार करूस. अगं तुझ्या उपाशी राहण्याचा त्रास मला होतोय जास्ती, प्लीज प्लीज थोडं खाऊन घे. आता प्रिया विचार करते बरं झालं, म्हणजे मनातल्या मनात विचार करते बरं का, हा बिचारा असं चमचा घेऊन उभा आहे तिच्या समोर. म्हणजे प्रिया मनात विचार करते बरं झालं हा मूर्ख तरी माझ्या बाजूने आहे, नाहीतर त्या रविराजने टांग दिल्यावरती कोणीच माझ्या बाजूने नव्हतं, निदान हॉस्पिटलमध्ये तरी पडले आराम करत. अश्विन तिला म्हणत असतो प्लीज खा ना तन्वी, प्लीज खा. आता ही खायला लागते. पाहिलं का प्रेक्षकांनो, एका अर्थी बघा ना कसं जग आहे, म्हणजे चांगलं वागलं तर लोक मूर्ख समजतात बरं का, हे मात्र त्रिवार सत्य आहे. बिचारा अश्विन त्या प्रियाशी चांगलं वागतोय तर ती प्रिया त्याला मूर्ख समजतीये, म्हणजे हे खरं असं होतं बरं का जगात. चांगल्या लोकांना मूर्ख समजलं जातं, त्यामुळे माणुसकी दाखवताना 1000 वेळेला विचार करावा लागतो. असो, आता अस्मिता जेवताना पुन्हा तिचं नाटक कंटिन्यू करते. अर्जुनला खुणवून आमटी खाते आणि म्हणते शी ही काय आमटी झाली आहे, याच्यात मीठच नाही आहे. कल्पना ते तिच्याकडे पाहतच राहतात. आता अस्मिता म्हणते सायली मीठ देतेस का. आता ही मध्येच विमल म्हणते मी देते ना मीठ अस्मिता ताई. अस्मिता म्हणते तू कशाला देते का विमल मीठ, सायलीचे हात काही मोडले नाही आहेत. सायली म्हणते आणते हां अस्मिता ताई. आणि आता सायली मीठ आणते बरं का. अर्जुनने पुन्हा खुणवलंय अस्मिताला, चल आता पुढचं नाटक चालू कर म्हणून. आता सायलीने मीठ दिलंय तर मीठ देता देता ही अस्मिता मुद्दाम तिला धक्का मारते. अर्जुन असा करतो अरे अरे. आता अस्मिता म्हणते अगं काय करून ठेवलंस हे सायली, थोडंसं मीठ मागितलं होतं मी तुला, असा राग काढतेस का गं सायली माझ्यावर. सायली म्हणते अहो अस्मिता ताई, अहो तुमचा धक्का लागला हो चुकून म्हणून मीठ सांडलं. अस्मिता म्हणते वा ग वा, मीठ सांडलं त्याला काही मीच जबाबदार आहे का. बघा डॅड बघा कशी वागते ही सायली माझ्यासोबत. आता प्रतापरावांचं तोंड इतकं कसतरी झालेलं असतं, पण अर्जुन त्यांना खुणवतो प्लीज डॅड प्लीज. मग प्रतापराव म्हणतात ए काय ग सायली, अगं आमटी एक तर बेचव बनवली, त्यात माझ्या पोरीने मीठ मागितलं तर सगळं सांडून टाकलंस ताटात, तरी म्हणते की तू अस्मिताच्या बाबतीत हलगर्जीपणा करत नाहीस. आता या कल्पनाताई मीठ ती आमटी थोडीशी पिऊन बघतात बरं का, आणि म्हणतात आमटी तर व्यवस्थित आहे. काय ग अस्मिता तू विनाकारण आरडाओरडा काय करतेस ग, काय झालं एवढ्यानं ओरडायला तुला. आता या कल्पनाताई ओरडतात अस्मितावर. लगेच प्रतापराव अस्मिताची बाजू घेतात आणि म्हणतात काय ग कल्पना, करू दे आरडाओरडा माझ्या पोरीला, खरं तर तू एक स्त्री म्हणून अस्मिताची बाजू घ्यायला पाहिजे, पण तू आणि सायली दोघी जणी अजिबात लक्ष देत नाहीत माझ्या पोरीकडे. सायली तर केवढा हलगर्जीपणा करते. सायली म्हणते नाही नाही बाबा असं काही नाही आहे, अहो मी अस्मिताताईंसाठी दुसरं काहीतरी पटकन करून आणते हां. आता लगेच अस्मिता म्हणते मग काय मी तुझं ते काहीतरी करेपर्यंत वाट बघत बसू का. आता प्रतापराव म्हणतात घ्या वेळच्या वेळेवर आता अस्मिताला जेवायला पण मिळणार नाही आपल्या घरात, झालं हेच बघायचं राहिलं होतं घरात आता. प्रतापरावांनी त्यांचं नाटक चालू केलंय. सायली म्हणते नाही नाही असं काही नाही आहे,
अहो अस्मिता ताई, मी शिकरण करू का तुमच्यासाठी? पटकन करते हा शिकरण. अर्जुनचं तोंड बघा कसं झालंय. आता हे नाटक वठवताना प्रतापरावांना प्रचंड त्रास होतोय, अस्मिताला सुद्धा, पण तरी त्यांना हे नाटक वठवायचंय. पुढच्या सीनमध्ये नागराज आणि मैपत दाखवले आहेत. आता दोघे जण दारू पित असतात. नागराज म्हणतो, आता कुठे बरं वाटतंय बाबा मैपत, अरे 2 दिवसापासून डोळ्याला डोळा नव्हता माझा. अरे जरा कुठे खुट्ट झालं ना की मला वाटायचं आले पोलीस मला धरायला. बघ 2 दिवस झाले पण अजून कोणाला पत्ता लागलेला नाहीये की मधुभाऊंच्या पोटात सुराग कोणी खुपसला. मैपत त्याचं ऐकून घेतो आणि म्हणतो, अहो अशा चिरकुट हाफ मर्डरसाठी टेन्शन नसतं घ्यायचं नागराज शेठ. त्या पाटलाला भोसकून तुम्ही माझं लई मोठं काम केलंय. तुम्हाला काय मी अडकू देत नसतो या प्रकरणात. कशाला टेन्शन घेऊ लागले एवढं नागराज शेठ. नागराज म्हणतो, अरे मैपत, पण ते चाकूवर माझं फिंगरप्रिंट होते ते मिटले का रे? आता मैपत म्हणतो, अरे तुमच्या समोर तो चाकू साफ करायला सांगितला ना नागराज शेठ, कशाला तुम्ही टेन्शन घेऊ लागले? अहो पोलीस काही तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, तुम्ही निवांत प्या. पोलीस काही तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये. माझ्या साक्षीला वकील भेटला ना, आता डबल सेलिब्रेशन करायचंय नागराज शेठ. मग नागराज म्हणतो, हो आज तर डबल सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. आता पुन्हा पुढचा सीन त्यांनी दाखवलाय या नागराज आणि मैपतचा. आता त्या साक्षीचा फोन येतोय या मैपतला असं त्यांनी दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि ना प्रेक्षकांनो, आजचा 899वा एपिसोड आहे. आय गेस उद्याचा एपिसोड 900वा आहे. ठरलं तर मग या मालिकेचे 900 भाग उद्या पूर्ण होणार आहेत प्रेक्षकांनो. खंत एवढीच वाटते की या भागामध्ये पूर्णाजी सोबत नाही. पूर्णाजीची खरंच खूप आठवण येते प्रेक्षकांनो. पावला पावलावर सेट कसा सुना सुना वाटतो ना ठरलं तर मग. पण शो मस्ट गो ऑन असं म्हणतात ते खरंय. आता सायली या अस्मितासाठी शिकरण करून घेऊन येते पटकन, पण आता अस्मिता उगाच तिला नखरे दाखवते जे त्यांचं ठरलंय. आता प्रतिमात्या म्हणतात बरं का, अस्मिता आमटी चांगली झाली आहे बरं का, उगाच तू सायलीला शिकरण करायला लावलंस. आता अस्मिता ते शिकरण आल्यावर म्हणते, मला नकोय शिकरण, आता इथे तुझं तोंड बघत मला जेवणं कठीण जाणार आहे, मी चालले माझ्या रूममध्ये असं म्हणून अस्मिता ताट घेऊन तिच्या खोलीत जाते. आता प्रतापराव म्हणतात, झालं माझ्या लेकीला सुखानं जेवू पण देत नाही कोणी, झालं समाधान, झालं ना तुझं समाधान सायली. अर्जुन खुणवत असतो प्रतापरावांना हे नाटक करा करा म्हणून. सायली आता रडायला लागते बरं का आणि म्हणते, अहो बाबा मला अस्मिताताईंना असं उठवायचं नव्हतं, मी त्यांना थांबवू नाही शकले, पण मी आता याची शिक्षा घेणार आहे बाबा, मी घेणार आहे याची शिक्षा. आता मी आज रात्री जेवणारच नाही. आता प्रतापरावांना अजून टेन्शन येतं बरं का. आता कल्पनाताई हे सगळं ऐकतायत, पण आता त्या कशा रिॲक्ट होतात ना ते बघा. आता या प्रतिमात्या म्हणतात, अगं बाई सायली याची काही गरज नाही. मग आता सायली म्हणते, नाही प्रतिमात्या याची गरज आहे. आज रात्री मी जर उपाशी राहिले ना तर माझ्या लक्षात राहील, मी अस्मिताताईंच्या बाबतीत आता असा हलगर्जीपणा करणार नाही. मग आता अर्जुनला वाटतं हे जास्ती झालं. अर्जुन म्हणतो, मी काय आता जेवत नाही, मग माझी बायको जेवत नाही तर मी पण जेवत नाही. प्रतापराव म्हणतात, जाऊ द्या माझाही जेवणाचा मूड गेलाय. आता सगळेचे सगळे पानावरून उठत असतात. सायली म्हणते, थांबा ना, कोणीही ताटावरून उठू नका ना प्लीज. सगळे उठायचं नाटक करत असतात. आता सायली रडकुंडी येते बरं का आणि म्हणते, प्लीज सगळेजण इथेच बसा, शांतपणे बसून जेवा ना, शपथ आहे तुम्हाला माझी. जर कोणी जेवलं नाही ना तर मी फक्त आज रात्रीच नाही, मी पुढचे 3 दिवस अन्न पाण्याचा त्याग करीन. आता प्रतिमात्या तिच्याकडे पाहतच राहतात. अरे बापरे, सायलीने जास्तीच जिवारी लावून. प्रतिमात्या म्हणतात, अगो ए सायली वेडी आहेस का? सायली म्हणते, प्रतिमात्या आई बाबा जेवा ना, तुम्ही जेवला नाहीत ना तर मला आता आणखीन अपराधी झाल्यासारखं वाटेल. कल्पना त्यांना कसं तरी होत असतं बरं का सायलीकडे पाहून, पण आता बघा त्यांनाही वाईट वाटते. आता त्या सायली सोबत कशा रिॲक्ट करतात ना ते बघा. त्यांना सहन होत नाहीये सायली सोबत हे सगळे असे वागतायत ते. म्हणजे अर्जुनचा जो प्लॅन आहे ना तो कल्पना त्यांच्या वर्मी लागतोय. आता अर्जुन विचार करतो मनात, काही झालं तरी तू जेवणार आहेस बायको आज, तुझ्या डोळ्यातलं पाणी मी वाया जाऊ देणार नाहीये. सायली आता तिथे रडायला लागते बरं का प्रेक्षकांनो. आणि अर्जुन मनात विचार करतो की आता पुढचा प्लॅन काय करायचा जो त्याने मनात ठरवलाय. आता या प्रतिमात्यालाही वाईट वाटत असतं, बाई सायली आता उपाशी राहते की काय. आता पुढचा सीन मैपत आणि नागराजचा. दोघे जण दारू पित असताना या मैपतला येतो साक्षीचा फोन. मैपत म्हणतो, सॉरी नागराज म्हणतो, अरे मैपत तुझ्या पोरीचा फोन आहे काय रे मैपत, तू साक्षीपर्यंत फोन पोहोचवला वाटतं जेलमध्ये,
त्यावर मैपत म्हणतो, नागराज शेठ, माझ्या लेकराशी बोलल्याशिवाय मला एक घास तरी जातो का? शेवटी त्या शेवडेला मी पैसे दिले आणि पोहोचवला साक्षीपर्यंत फोन, आणि साक्षीचा फोन रिसीव्ह करतो. तो फोन वाचतोय ना. मैपत साक्षीचा फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, काय म्हणतेस लेकरा, बोल. अगं हो बाई, वकिलानं काम चालू केलं का नाही हे विचारायला फोन केला ना तू? केलंय, त्या वकिलाने काम चालू केलंय. साक्षी म्हणते, त्या वकिलाने त्याचं काम चालू करू दे, नाही तर बंद करू दे, पण ती प्रिया सुटलीये इकडून. आता मैपत म्हणतो, सुटली? पळाली का काय ती पोरगी जेलमधून? साक्षी म्हणते, पळाली नाही, ती निसटलीये. अण्णा, त्या पोरीचं एवढं डोकं चालतं ना, तिने व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि मग इथून बाहेर पडलीये. आधी तिने जेवण केलं नाही 2-3 दिवस, त्यामुळे तिला अशक्तपणा आला. अशक्तपणामुळे बीपी लो झाला तिचा. मग काय, चक्कर येऊन पडली ती. तिच्या नवऱ्याने आणि जेलच्या डॉक्टरने मिळून तिला ऍडमिट केलंय अण्णा. अहो, ती इथून बाहेर पडली. आता मैपत काय म्हणतो, त्या चिचुंद्रीचा मेंदू संशोधकांना अभ्यासालाच दिला पाहिजे. हिने हिचे रंग दाखवायला चालू केले वाटतं. तू काही काळजी करू नको साक्षी, ती काही पुढे जेलातून बाहेर सुटणार नाहीये. ती गेली आहे ना हॉस्पिटलात, मग ती पुन्हा जेलातच येणार तिथून. साक्षी म्हणते, हे बघा अण्णा, ती तिथून परत येण्याच्या आधी मला इथून बाहेर पडायचंय. मला काही माहिती नाही, मी इथे एक क्षणही थांबू शकत नाही. अण्णा, तुम्ही काहीतरी करता की नाही? प्लीज काहीतरी करा. आता असं म्हणून या साक्षीने फोन ठेवून दिलाय. मैपतला आला आता टेन्शन. मैपतच्या अति लाडाचे परिणाम आहे. मैपतची परी आहे बाबा साक्षी, पापा की परी. आता तिला तिथून आधी निघायचंय म्हणजे निघायचंय. आता सगळ्या गोष्टी अशा क्विक होतात का? ती जेलमध्ये जोक आहे का लगेच तिला बाहेर सोडवणं? पण मैपतचं अतिप्रेम बाबा पोरीवर, त्यामुळे आता तो काय करतो बघूयात. तर पुढे बघा, आता त्याने फोन ठेवून दिलाय. मग नागराज विचारतो, काय रे मैपत, अरे काय झालं, काही टेन्शन आहे का बाबा? मैपत सांगतोय नागराजला, ओ नागराज शेठ, त्या चिचुंद्रीने ना पुन्हा तिचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. त्या जेलमध्ये तडफडून मरायला नको म्हणून हॉस्पिटलच्या बेडवर मस्त निवांत पडेले. अहो, निवांत पडली का तिच्या डोसक्यात काहीतरी नवीन शिस्त आहे. याच्याकडे लक्ष ठेवावं लागणार नागराज शेठ, लक्ष ठेवावं लागणार आपल्याला. आता प्रिया काय करते प्रेक्षकांनो ते बघणं इंटरेस्टिंग आहे. पण आता ना प्रिया मैपतला नेहमीप्रमाणे घोळात घेणार आहे. सायली आणि अर्जुन सोबत बदला घ्यायसाठी मी त्या घरात परत जाईल असं काहीतरी ती मैपतला सांगेल आणि मैपतच्या मनातून स्वतःचा राग कमी करेल, एक असा माझा अंदाज आहे. बघूयात. तिला काही तो एवढा सहजासहजी मारणार नाहीये प्रेक्षकांनो, कारण तन्वी म्हणून तीच वावरते ना अर्जुनच्या घरामध्ये. पण आता सायली आणि अर्जुन डेटवर जाणार आहेत बरं का येणाऱ्या भागांमध्ये, आणि तिथे सायलीला लहानपणीचे भास होणार आहेत. इकडे आता या प्रतिमा त्या सायलीला म्हणत असतात, अगं सायली बेटा, अगं असं काय करतेस, थोडंसं जेवून घे ना बाई, हट्टीपणा नको करू सायली. सायली म्हणते, नाही हो प्रतिमा त्या, बाबा ओरडले त्या अर्थी माझा दोष असणारच. बाबा असे विनाकारण ओरडत नाहीत, शिक्षा तर मला घ्यावीच लागेल ना, मी नाही जेवणार. सायली जरा आगदावणी असं नाही वाटत का प्रेक्षकांनो? असो, गंमत केली. प्रतिमा त्या म्हणतात, सायली अगं तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, मी तुला म्हटलं ना शेवट चांगला होणार आहे, जेव बरं मी वाढते तुला. इकडे अर्जुन आणि प्रतापराव वरून चुपचाप पाहताय. सायली म्हणते, नको ना प्रतिमा त्या, मला खरंच नाही जेवायचंय. प्रतापराव ओरडत असतात अर्जुनला, पहाय अर्जुन तुझ्या नाटकाचे परिणाम, सायली आता उपाशी राहते. अर्जुन म्हणतो, नाही डॅड तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी नाही उपाशी राहू देणार तिला, मी जातो तिच्या जवळ. आता अर्जुन तिथेच जाणार, तेवढ्यात कल्पनाताई येतात बरं का. त्याने वरून पाहिलंय आणि तो आता मागे सरकतो. सायलीकडे जाणार असतो ना तो तिला जेवायला वाढायला, कल्पनाताईंना पाहून तो मागे सरकतो. कल्पनाताई आता एक पान वाढत असतात, म्हणजे ताट वाढत असतात. आता या प्रतिमात्या म्हणतात, कल्पना अगं कोणाचं ताट वाढतीयस? मग कल्पनाताई म्हणतात, हिचं. मग अर्जुन आणि प्रतापराव तिकडे खुश होतात. कल्पनाताई म्हणतात प्रतिमात्याला, हिचं ताट वाढते मी. आज अस्मिताच्या बाबतीत जे काही घडलं त्यात हिची काही चूक नाहीये, आणि चूक नसेल तर शिक्षा भोगायची काही गरज नाहीये, जेवून घे ग, असं त्या सायलीला म्हणतात आणि तिच्या पुढे ताट ठेवतात. बोलत नसल्या कल्पनाताई तरी त्यांच्या पोटात भरपूर माया आहे सायलीसाठी. होटोपे हा यायचं बाकी आहे फक्त आता. बघूयात आता या त्यांची माया सायली जवळची कधी कबूल करतायत
तर एपिसोड इथे संपला. सायली खुश होऊन जाते. आता उद्याचा प्रोमो त्यांनी खूप छान आणि फनी दाखवलाय. आता या सायलीला जायचंय डेटवर अर्जुन सोबत. अर्जुन तिला ओढत असतो, मी हिला घेऊन जाणार डेटवर. आता ही अस्मिता म्हणत असते, नाही जायचं कुठे सायलीने घरीच राहायचं. नाही जायचं म्हणजे नाही जायचं. अर्जुन म्हणतो, जाणार माझी बायको माझ्यासोबत, जाणार म्हणजे जाणार. आता कल्पनाताई मध्ये पडतात यांच्या भांडणाचा आणि म्हणतात, ए अस्मिता, त्यांना जायचंय तिथे जाऊ दे. माझी सगळी तयारी होत आली आहे. जाय रे अर्जुन, तुझ्या बायकोला कुठे घ्यायचं न्यायचं घेऊन जाय डेटवर, असं म्हणतो तो. तेव्हा ही सायली कल्पनाताईंची पप्पी घेते. सगळेजण हसत राहतात. आता तेवढ्यात अश्विन येतो आणि मिठाचा खडा टाकतो. अश्विन म्हणतो, मला जेवणाचा डब्बा दे सायली. सायली म्हणते, बरं भाऊजी देते ना. हॉस्पिटलमध्ये पाठवायचा आहे का तुम्हाला डबा? मग अश्विन म्हणतो, माझ्यासाठी नाही, मी तो तन्वीसाठी घेऊन जातोय डबा. मग सायली म्हणते, माफ करा हं भाऊजी, मी प्रियाला डब्बा देणार नाही. जी माणसं खाल्लेल्या मिठाला जागत नाही ना, अशा माणसासाठी या घरातून अन्न जाण्याचा प्रश्नच येत नाही. अरे बापरे, आता हे रविराजांच्या समोर बोलली आहे सायली, कारण आता प्रतिमाच्या मागे रविराज पण मुक्कामाला येणार आहे सुभेदारांच्या घरी. त्यामुळे आता सगळेच कलाकार आपल्याला सोबत दिसणार आहे. बघूया पुढे काय काय घडतं. सायलीने डब्बा दिला नाही म्हणून अश्विनला आता कारणच मिळालंय तमाशा करायला. पण या अश्विनला तर सायलीचा राग येतो ना, मग डब्बा करायला बरी चालते याला सायली. असो, सगळं मतलबी जग आहे प्रेक्षकांनो. बघूयात पुढे काय काय घडतंय. आता अर्जुन सायलीला डेटवर घेऊन जाणार आहे, तेव्हा त्याला कळेल का सायली खरी तन्वी असल्याचं सत्य? बघूयात. इतक्यात काही ते रिव्हील करणार नाही असं वाटतं तर खरी. प्रिया जेलमधनं सुटेल का? जेलमधनं सुटल्यावर तिला घरचे एक्सेप्ट करतील का? पुढे बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत प्रेक्षकांनो. खरं तर सायली खरी तन्वी आहे हे सत्य त्यांनी आता उघड करायला हवं. पण बघूयात आता काय करतात ते. ठरलं तर मग या मालिकेच्या अशाच इंटरेस्टिंग रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.